नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या ह्या एका मधीच व्हिडिओमध्ये. कारण तुम्हाला माहित आहे की आपली कन्याकुमारी, मदुराई आणि रामेश्वरची टूर सुरू आहे आणि त्याच्यामध्येच हा व्हिडिओ पडत आहे. कारण ही तसंच आहे मित्रांनो, शिवशंभोचं आज आपल्याला माहिती आहे खूप मोठा उत्सव आहे. महाशिवरात्री आहे 15 फेब्रुवारी 2026 आणि दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आपण निघालेलो आहे हुबळीला. स्वामीचा मठ, हुबळीशी आमचं कनेक्शन काय आहे हे जर माहीत नसेल तर हुबळीची आपली सिरीज जाऊन बघा. आम्ही सगळं दाखवलेलं आहे. गाडी तयार आहे, सकाळचे वाजलेले आहेत किती प्रथम 4:34. आम्ही सगळे तयार आहे आणि मागल्या वेळेला टू व्हीलरवरनं गेलेलो, आठवतंय ना? व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. टू व्हीलरवरनं इथून हुबळीला गेलेलो अराउंड 250 किलोमीटर आपल्या एनटॉर्क वरून. तर आज फोर व्हीलरने निघालेलो आहे आणि आपल्या बरोबर फॅमिली आहे बऱ्यापैकी. सगळी फॅमिली म्हणजे गँगच आहे, सगळे गाडीत बसलेत बघा. हो का, अशी अवस्था झाली. इकडे बघा, इकडे बघा, ऍडजस्टमेंट सुरू आहे. ओके, चला. हा चला. तर दादा भैया मधल्या वहिनी घरी आहेत आणि आम्ही सगळे निघालेलो आहे. जायचं आहे सिद्धारूढ स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. हुबळीचा आजचा हा कॅज्युअल व्लॉग असणार आहे. चला सुरू करूया आपली दादू इकडे. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, हर हर. चला तर मित्रांनो, बेळगावपासून एक 15 किलोमीटर अलीकडं पोहोचलेलो आणि वाजलेत बघा किती. आता वाजलेत 7:06 आणि आपण इथं आता CNG भरायला थांबलेलो. खूप उशीर झाला CNGचा स्टेशन ओळखतोय, पण CNG स्टेशनच मिळून झालंय आणि ते एका ठिकाणी मिळालंय बघा. पप्पा आहे काय? नाही, प्रेशर नाही म्हणतात बघा. वा, CNGचा स्ट्रगल मित्रांनो, पहिल्यांदा फील केला. होय, पहिल्यांदा. टेन्शन घ्यायचं नाही, पेट्रोल आहे गाडीत. खरं ते का टेन्शन येते कुणा? CNG संपत आलाय. रील्स मध्ये बघितलेलं. हो, होय होय. आज फील करायला लागलं. तर आहे 4 किलोमीटर वर आहे असं सांगितलंय बघा. चला, जे आहेत ते आता इथं जर CNGचं दिसतंय स्टेशन. आम्ही लय उडकलं खरं. मज्जा आली. म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्रात असं दिसतात पेट्रोल पंप वाले बायका जसं दागिने मिळवतात तसं CNG असं मिळवतात. कुठल्याही पेट्रोल पंपवर इथं लांब दिसलं. हा, लांब तिथं तो बोर्ड दिसला. आता आम्ही गाडी घातली खरं. नो CNG अवेलेबल, प्रेशर नाही असं सांगतो. बघा चला, पुढे आहे म्हणलाय तो. आता भुका लागली असणार. भुका लागली काय लय ना? शॉकी बाय कसं वाजले बघा. शॉकी बाय पांढरं पडते लगेच. चला. बेळगावमध्ये इडली, मी ॲक्च्युली इडली वडा खूप जास्त घेत होतो. तर संजना आणि मम्मी म्हणली घेऊ नका, कारण चहा पण आणलाय थर्मासमधनं आणि खारी वगैरे खायला खूप आणलंय. तर हुबळीत जाऊनच खाव्या. तर 2 प्लेट ठीक आहे, आता जाऊन दे. पोरांना आवडते. भुकाला आले, पोरं करायला आले. तुम्हाला राहत नाही, तुम्हाला माहिती आहे मी खर्च खूप करतो खाण्यावर. तर ठीक आहे, चला. कुठं तर थांबायचं आहे पुढं. CNG पण मिळालाय. CNG मिळालेलं आहे, तुम्ही शॉर्ट बघितला. हा, तर चला आता जाऊया, कुठं तर थांबूया आणि खाऊया. भुका लागले आता प्रचंड. तर मित्रांनो, जागा मिळालेली आहे. खूप दिवसानं असा बेत झाला की कुठं तर गाडीतनं निघालोय आणि आपण खायला नाश्ता करायला थांबलो. ॲक्च्युली नाश्ता नाही, चहा वगैरेच घ्यायचा आहे. नाश्ता तिथं घेतलेला आहे. खरं मम्मी जसं म्हणलं मागाशी हुबळीमध्ये जाऊन नाश्ता करूया म्हणली. गाडी तिथं लावले बघा. हायवेवरनं आपण सर्व्हिस रोडला खाली उतरलो आहे आणि रानात अशी मस्तपैकी जागा गावलेली आहे आणि इथं बसलेले आहेत सगळे. बेत काय बेत याने? इडलीचा नाही आहे, इडली विकत घेतली आम्ही. बेत तुमचा चहाचा आहे. चहा, खारी आणि टोस्ट. गुंड्या छान आहे का? गुंड्या, इडली मस्त लागली. दाद्या सांबर कसं होतं? सांबर भारी होतं. नाही दाद्याला आवडलं.
तिकड होत हो का गोड होत गोड होत पतुल्या सांबर मस्त आहे ना चला आता चहा आणि खारी आणि टोस्ट खाणार आहे आम्ही सांबर जरा पिणार आहे मी सांबर छान आहे आणि मग आपल्याला आपला पुढला प्रवास किती आहे कारण किती राहिले प्रथम अजून किती 100 असणार 100 नाही म्हणजे माहित नाही बघा याला एक 90 किलोमीटर राहिले मित्रांनो नाही हा नो 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 असं नाही चला ए भुका भागणार का तुमच्या एवढ्यानं हा चला मित्रांनो खाऊन घेतो आणि पुढला प्रवास आपला सुरू करूया चला तर मित्रांनो 10:15 वाजलेले आहेत आणि फायनली हुबीमध्ये पोहोचलो आहे सिद्धारूढ स्वामींचा जो मठ आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे गुगलने जो ETA दाखवलेला इस्टिमेटेड टाईम दाखवलेला तर त्या हिशोबानंच पोहोचलो म्हणजे एक 4:30 ते 4:45 तास गुगल सांगत होतं आणि त्या हिशोबानंच पोहोचलो मध्ये आपण थोडा अर्धा-पाऊण तास इकडे तिकडे आपला टाईमपास झाला त्यामुळं ठीक आहे चला आता कानावर हां पडतंय बघा तुमच्या कानावर आहे का कानावर पडतंय का मेन रोड वळग म्हणजे काय माहिती आहे का बघा कन्नड शिकवतो वळग म्हणजे बाहेर तोडरी म्हणजे लावा ओके कन्नड येते मला तर गाड्या बाहेर लावा असं ते सांगायला लागलेत आणि टिपिकल कर्नाटकात आलेला फील आलेला आहे आपण निघालेलो आहे बघा सगळे चालत गाडी तिथं लावलेली आहे पाठीमागं जे गेट दिसतंय तुम्हाला त्या गेटमधनं आपण आत आलो आहे प्रथम झूम करतोय जरा हां तर त्या गेटमधनं आत आलो आहे आणि हा पुढं जो मेन आडवा रोड दिसतोय तर तो मेन पॅरलल म्हणजे इन फ्रंट ऑफ मंदिरचा जो रोड आहे तो आहे तो तर त्या रोडवर आपण चालत निघालो बघा ही आपली गँग सगळी दिसते का पुढं मम्मी चालते आता मम्मीला जरा चालायला लागणार आहे इथं मम्मीकडे श्लोक आहे वहिनींकडे दादी आणि ओवी आहेत आणि संजनाकडं गुंड्या आणि ज्ञाना गुंड्या कसं वाटतंय छान वाटतंय चला चला तर मेन आधी तिथनं लगेच मंदिर दाखवतो आणि दर्शन घ्यायला आपल्याला जायचं चला या मित्रांनो पुढं जो दिसतोय तो आहे सिद्धारूढ स्वामी मठाचा परिसर पुढं जो कैलास मंडप आहे त्याच्या बाजूला गुरुनाथ रूढ स्वामी यांचं मंदिर आणि त्याच्या बाजूला जे दिसत नाही आता ते सिद्धारूढ स्वामींचं मंदिर आणि इकडं मेन गेट आहे इकडच्या बाजूला जिथून एंट्रन्स होतो चला गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आता जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आपलं म्हणजे बेसिक हाच आपला आजचा दिनक्रम असणार आहे जाणे दर्शन घेणे प्रसाद घेणे थोडा वेळ इथं स्पेंड करणे आणि लगेच आपल्याला पाठीमागं निघायचं आहे चला जाऊया सिद्धारूढ स्वामींचं दर्शन घेऊया चला मित्रांनो बघा मागच्या वेळेला आपण या लॉजमध्ये थांबलेलो श्री कामाक्षी लॉज जो आहे आणि इथूनच वर दोरे दिसतात बघा तर याच्यातनं पुष्पवृष्टी होते सिद्धारूढ स्वामींची जी पुढं मी पालखी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या पालखीवर ह्या दोऱ्यांच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होत असते तो सगळा क्रम मागील वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जर तो पाहायचा असेल तर नक्की पहा खूप छान बघण्यासारखं असतं गर्दी थोडीशी कमी वाटते आणि जरा मम्मीचा गुडघा दुखत असल्यामुळे मम्मी हळूहळू चालते त्यामुळे तिच्या गतीनं आम्ही चालायला आलो आहे तर गर्दी कमी आहे पुढं मांडव वगैरे सुद्धा घातलेलं दिसत नाही आहे आता तिथे गेल्यानंतर मी दाखवतो दरवेळेला मांडव असतो यावेळेला दिसत नाही चला मित्रांनो तिथं काही दाखवत बसलो नाही कारण क्यू खूप म्हणजे खूप मोठी आहे अक्षरशः माझ्या मते एक 1.5 ते 2 तास लागतील होय ना प्रथम संजना किती वेळ लागेल 2 तास लागणार आहेत आता आम्ही काय केलंय मम्मीचा गुडघा दुखतो त्यामुळे मम्मीला तिथं खुर्चीवर बसवलंय तिथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो गुंड्याला सुद्धा गोविंदाला सुद्धा तिथं मम्मीपाशी बसवलेलं आहे आणि आम्ही सगळे लाईनीत थांबलोय इकडे बघा ज्ञाना कुठे हॅलो हाय बाय चला आता किती वेळ लागतो वाजले किती 10:31
दर्शन किती वाजता होतं ते तुम्हाला दाखवतो. चला चला मित्रांनो, खरं एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की दरवर्षी आम्ही हुबळीला काय येतोय हे जर पहिल्यापासून तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील तर थोडंसं माहीत असेल. 5,000 सबस्क्रायबरच्या आधी होय ना प्रथम आपण एक हुबळीची 4 दिवसाची टूर केलेली. तिथे येऊन राहिलेलो, हे पाठीमागं भक्त निवास वगैरे जे दिसतंय ते पावसाळ्यात आलेलो. आणि त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलेलं की आमची लव्ह स्टोरी संजनाची माझी. प्रथम आम्ही एवढे बारके दिसतोय तरी सुद्धा प्रथम एवढा मोठा काय, कारण आमचं लव्ह मॅरेज आहे. सैराटवर आम्ही कॉपीराईट टाकू शकतो एंड जर सोडला तर, कारण आमचा एंड चांगला आहे. आणि त्या लव्ह स्टोरी च्या क्रमात आम्ही पळून कुठं आलेलो तर हुबळीला आलेलो. आणि इथं आम्ही 1.5 वर्ष घालवलेली. आणि आज थोडीशी झलक दाखवणार आहे तुम्हाला की कुठं राहिलेलो आम्ही, कुठं काम केलेलं. आणि इथं या मठात तर काय रोज संध्याकाळी कामासनं येताना आम्ही इथं पाया पडून जायचो. त्यामुळे श्रद्धा खूप आहे इथं. प्रथमसुद्धा इथल्या नवसानं झालं आहे, ज्ञानासुद्धा इथल्या नवसानं झाले. त्यामुळं पुढे डिटेलमध्ये सांगीन का नवसानं आणि कसं झालं ते. तुम्हाला जर बाळ वगैरे होत नसेल तर 100% लागू पडतोय इथला आशीर्वाद. तर तेही डिटेलमध्ये पुढं सांगणार आहे. आणि आमची स्टोरी जी काय लव्ह स्टोरीचं थोडंसं झलक तुम्हाला दाखवणार आहे, कुठं कुठं होतो, कसं जात होतो कामाला, कुठं राहत होतो. तर त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, इंटरेस्टिंग आहे. आणि काय महत्त्वाचं, प्रथम एक शॉर्ट फिल्म जर आपला आता 20,000 सबस्क्रायबर आहेत बरोबर आहे, 50,000 सबस्क्रायबर झाले तर आमच्या स्टोरीची एक शॉर्ट फिल्म आम्ही शूट करणार आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार की हे कसं साध्य झालं, कसं केलं आम्ही हे सगळं. आणि हे सगळं शेवटचं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दर्शनाला किती वेळ लागतो पाहायचं. मित्रांनो 11:15 वाजलेत आणि पोरांना भुका लागणार म्हणून काय आणलंय वहिनी दाखवा. गोबी मंचुरियन आणले, 3 प्लेट आणले आपण. एक आपण पुढे गेली लाईन, पुढे गेली. एक आपण मम्मीला दिलं, एक इथं पुढे न्याना आणि श्लोक मध्ये दिलंय बघा. आणि एक इकडे दाद्याला आणि ओवीला दिलंय. आणि आमच्यासाठी माझं फेवरेट आणलंय. काय प्रथम? बोंडे. काय बोंड? मग प्रथमला कधीच समजणार नाही मला काय आवडतं. गिरमीट गिरमीट आणलं, गिरमीट. आवाज लय जोरात सुरू आहे आणि ऊन आहे बघा जरा. आता कुठंपर्यंत आलो दाखव प्रथम जरा सगळं. आता कुठनं जायचं तुम्हाला दाखवतो का. ही लाईन इथनं गेलं का पुढे, परत तिथनं पुढे जाणार आहे लाईन. तिथनं परत ह्या देवळाच्या पाठीमागं जाणार. ह्या देवळाच्या गिरमीट खातो, गिरमीट. मित्रांनो तुम्हाला म्हणलेलं 12 वाजता दर्शन होईल, तर 12 वाजून 8 मिनिटं झाले बघू शकताय. आणि अजून माझ्या मते 1 तास लागेल. अजून जे कैलास मंडप होता त्या कैलास मंडपाच्या बाजूलाच आपण आहे. अजून हे मंदिर आणि ह्या मंदिराच्या पाठीमागं ॲक्च्युअल सिद्धारूढ स्वामींचं मंदिर आहे. इथून पुढं आता परत आणि झिगझॅग आहे. झिगझॅग आल्यावर या मंदिराच्या पाठीमागनं आपण जाणार. मग या मंदिराच्या पाठीमागनं गेल्यावर सिद्धारूढ स्वामींच्या मंदिराच्या पाठीमागनं पुढे येणार मग दर्शन घेणार. 1 तास पण लागणार आहे. आता ठीक आहे ना, आपण 250 किलोमीटर लांब आलो, त्यामुळे असं लांब दर्शन घेणं योग्य वाटत नाही. काय करायला लागलेत माझ्या मते, मध्ये मध्ये थांबवायला लागले आणि मध्ये त्यांचं दुसरं बाकीचं सगळं सुरू आहे असं वाटतं, त्यामुळे वेळ लागायला. चला मित्रांनो 1:30 वाजलेले आहेत आणि अक्षरशः 3 तास लागले दर्शनाला. वैताग आला खरं, एवढ्या लांब नाही याचं आणि म्हणजे मुखदर्शन घ्यायचं बरोबर वाटत नाही. गर्दी वाढलेली आहे प्रचंड. मी आल्यावर तुम्हाला सांगितलं की गर्दी कमी दिसते खरं, परत आणि प्रचंड गर्दी आता वाटत आहे. म्हणजे दर्शनाच्या तिकडं पाठीमागनं आम्ही आलो ना, पुढं नव्हतो. पुढं आता प्रचंड गर्दी आहे आणि लाईनसुद्धा तेवढीच आहे बघा, मगाचच्या एवढीच. तिकडं सुरू होते, परत इथनं गोल फिरून परत इथनं पुढं कैलास मंडपाच्या पाठीमागनं ते गुरुनाथ रूढ स्वामी आहेत तिकडच्या बाजूने निघते आणि परत म्हणजे सिद्धारूढ महाराज जे आहेत तिथं पाठीमागं जाते. थोडक्यात माहिती सांगणार आहे कारण हुबळीचे संपूर्ण ब्लॉग 3-4 दिवस आम्ही येऊन इथं राहून केलेले आहेत. त्यात सगळी माहिती सांगितलेली आहेत
किंवा पाठीमागच्या जो व्हिडिओ आहे पाठीमागच्या वर्षीचा त्याच्यामध्ये सुद्धा 2 दिवसाचं मी इथली जत्रा सगळी दाखवलेली आहे. तर बघा हे जे ॲक्च्युली इथं जे मंदिर दिसतंय जिथं आपण दर्शन घेतलं 3 तास लागले, तर सिद्धारूढ स्वामी आपल्या भागात जसे स्वामी समर्थ वगैरे जसे आहेत तसे इथं हे सिद्धारूढ स्वामी आहेत. आपल्या ज्या कलावती आहेत कलावती आई त्यांचे हे गुरु आहेत असं म्हणतात. तर हे सिद्धारूढ स्वामींचं मंदिर आहे. याच्या बाजूला जे आहे 2 नंबरचं ते म्हणजे गुरुनाथ रूढ स्वामी म्हणजे सिद्धारूढ स्वामींचे शिष्य त्यांचं मंदिर आहे. आणि हा जो दिसतोय हा कैलास मंडप. तर इथं सिद्धारूढ स्वामी वगैरे म्हणजे त्यांचं प्रवचन वगैरे व्हायचं, ते इथं बसायचे, त्यांचा दरबार भरायचा असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर हा कैलास मंडप असा हा परिसर आहे. आल्यानंतर तुम्हाला आधी सिद्धारूढ स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतर गुरुनाथ रूढ स्वामींच्या समाधींचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथं निवांत कैलास मंडपात निवांत बसायचं आहे, तुम्हाला थोडा वेळ घालवायचा आहे. आता तिथं कीर्तन सुरू आहे, वेळ खूप झाला आहे मित्रांनो. आमचा प्लॅन काय होता की मॅक्झिमम एक 12पर्यंत दर्शन होईल आणि नंतर इथला परिसर फिरायचा आहे. इथला परिसर नक्कीच फिरायचा आहे. आता आपण जायचं आहे महाप्रसाद घ्यायला. इथला कर्नाटकी पद्धतीचा महाप्रसाद कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. सगळे वैतागलेत, जाम वैतागलेत. गुंड्या तरी इथं झोपलेला अक्षरशः मम्मीपाशी. मम्मीसुद्धा वैतागली असणार आहे, कारण मम्मीने काही दाखवून दिलेलं नाही. खरं चला आता भुका लागल्यात सगळ्यांना, तिथं जातो, प्रसाद काय आहे ते दाखवतो आणि नंतर आपला फूडला जो काही प्लॅन आहे तो कंटिन्यू करूया. चला मित्रांनो आलोय बघा प्रसाद. आता आत आले त्यांनी काय भाजी दिली आहे. ही लॅप्सी आहे, खरं एकदम पातळ असते, टेस्टला खूप छान असते. भाकरी दिले. आता ही खाऊन झाल्यावर आपण भात आणि सांबर घ्यायचं आहे, टेस्टला खूप छान असतं. हा त्यांचा मेन प्रसादाचा हॉल आहे बघा. आम्ही ज्या वेळेला इथं होतो म्हणजे पळून आलेलो त्यावेळेला दर सोमवारी इथं महाप्रसाद असायचा आणि आम्ही दर सोमवारी या महाप्रसादाचा लाभ घ्यायचो संध्याकाळी. चला आता लाभ घेतो, भात घेतल्यावर तुम्हाला दाखवतो भात आणि सांबर. चला मित्रांनो भात घेतलेला आहे, भात आणि सांबर त्याच्यावर. आता सांबर सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी पातळ असतं, रस्सम टाईप असतं इथे. म्हणजे आपण जसं डाळीचं सांबर म्हणतो तसं नसतं, ॲक्च्युअल रस्समच म्हणायचं याला. टेस्टला खूप छान आहे. भातसुद्धा आपला माडा भात असतो ना तसा माडा भात आहे, त्यामुळं टेस्टला मस्त आहे. आता हे खाल्लं की पोट 100% फुल होणार आहे. चला जेवायला या मित्रांनो. दरवेळेला उभीत आलं पप्पांचं कायमचं ठरलेलं आहे पंढरपुरी चिरमुरे. पंढरपुरी चिरमुरे बघा असे पातळ असतात एकदम, नाही पोकळ पोकळ पोकळ. हो. किती किती पप्पा? 20ला पहिला 3. ओके चला घेऊया. मित्रांनो दर्शनाला वेळ झाल्यामुळे थोडासा गोंधळ झाला, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत असेल की काही कुठं जुळत नाही. खरं वेळ झाल्यामुळे सगळा गोळ झाला. आणि विषय काय आहे की गरमी खूप आहे, म्हणजे उन्हाळा सुरू होतो आणि हिवाळा संपतो. या पिरियडमध्ये बरोबर महाशिवरात्री येते आणि त्यावेळेला जत्रा असते आणि खाली जसं याल तशी गरमी वाढते, त्यामुळे उमस वाढले. आणि तिसरं कारण म्हणजे फॅमिली बरोबर असली की फॅमिलीला आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो, त्यामुळं खरं ठीक आहे. महत्त्वाचं काय की आपलं सिद्धारूढ स्वामी जे आहेत त्यांचं दर्शन झालं, गुरुनाथ रूढ स्वामी जे आहेत त्यांचं दर्शन झालं, मनासारखं दर्शन झालं, हे महत्त्वाचं आहे. मुखदर्शन आपण फक्त घेतलं नाही, प्रसाद घेतलेला आहे. आणि आता इथून आम्ही काय करतोय की पुढे निघालो आहे. तुम्हाला 2 ठिकाणं महत्त्वाची दाखवणार आहे मित्रांनो, ॲक्च्युली 3 दाखवणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही आले इथं कुठं राहिलो, त्यानंतर परत दुसऱ्यांदा कुठं राहिलो आणि काम कुठं केलं, हे 3 ठिकाणी जायचं आपल्याला, त्या लोकांना भेटायचं आहे. ती ठिकाणं ओझरती दाखवणार आहे बरं का, संपूर्ण दाखवणार नाही. जो काय आपली शॉर्ट फिल्म आपण करीन 50,000 आपले सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यावेळेला सगळं दाखवेन. चला घरातल्यांना पुढं पाठवलं बघा, गर्दी आता परत आणि वाढत आहे. आज आणि उद्या जत्रेचा मेन दिवस असतो. उद्याच्या दिवशी पालखी तुम्हाला प्रथम इकडे दाखवेल बघा उजव्या साईडला. तर ती जी पालखी आहे तर त्या पालखीची मिरवणूक असते मुख्य द्वारापर्यंत. जो हा मेन रस्ता दिसतोय बघा, तिकडे जी पालखी दिसते तर त्या पालखीची अगेन ऊन आहे थोडंसं, आपण अपोजिट साईडला आहे, खरं दिसतंय. हा जर व्हिडिओ बघायचा असेल म्हणजे पालखीचं कसं असतंय काय असतंय तर मागल्या वर्षीचा आमचा हुबळीचा व्हिडिओ पहा महाशिवरात्रीचा, त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. चला आता सिद्धारूढ स्वामींना आम्ही म्हणतो शिवाय नमो ओम. इथं उलटं म्हणतात बरं का, ओम नम शिवाय म्हणत नाही, शिवाय नमो ओम. आणि आपल्या पुढल्या प्रवासाला सुरुवात करूया. गर्दीतनं कसं तर वाट काढत निघालेलो आहे. मेन रोडनं आता जात नाही कारण चपलं घातलेलं नाहीत पोरांनी, गाडीतच चपलं आहे सगळ्यांची. आता आहे या रोडनं आम्ही पुढं जाणार आहे, जिथं गाडी लावली आहे तिथं जाणार, चप्पल घालणार. काही तर पोरांना प्रथम इकडे दाखवा, प्रथमला आता कॅमेरा फिरवायला. हां पोरांना काहीतरी घेतलं पाहिजे ना, आपण जत्रेत आलो आहे त्यामुळे ते काहीतरी घ्यायचं आणि त्या 2 ठिकाणी जायचं. फक्त धावती बेट घेऊन यायचं आहे. आता
कारण ॲटलिस्ट आपल्याला एक 4 वाजता तरी बाहेर पडलं पाहिजे, होय ना प्रथम? 4 वाजता सकाळी यायला 5-5.5 तास लागलेत, म्हणजे जायला तेवढे जरी गृहीत धरले तर आपल्याला 9-9:30 वाजेपर्यंत इस्लामपूरमध्ये पोहोचायचं आहे. काय हे सुद्धा का तुम्ही म्हणशीला काय गडबड आहे, स्वतःची गाडी फॅमिली बरोबर आहेत, लहान मुलं बरोबर आहेत. चला मित्रांनो, पहिले लोकेशनला आलेलो आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही इथं हुबळीत आलेलो तर आपल्याला ज्यांनी सगळ्यात आधी आपल्याला राहायला आसरा दिलेला, घर दिलेला, तर त्या आंटी मराठी बोलतात, त्या ठिकाणी आलो आहे. कुठं राहत होतं हे दाखवणार. हे घर आहे, तर इथं त्या आंटी राहतात. नंदू दादा म्हणून होता. चला, आंटी तर गावाकडे गेलेत. खरं ह्या आंटींच्या सुनबाई आहेत. आणि जे दादा होते, ज्या दादांनी पहिल्यांदा आम्हाला रिक्षात बसून इथं आणून आम्हाला घर दाखवलं, आम्ही आपल्या येड्यागत भटकत होतो. सगळा कन्नड भाग काय येत नव्हता आणि खूप लहान होतो मित्रांनो. ती 16 वर्षाची, मी 17 वर्षाचो. आणि त्यावेळेला आम्ही मराठी बोलतोय म्हटलं, ह्या दादांनी आम्हाला आधार दिला. खरोखर देवासारखे धावून आले. आणि त्यांची एक छोटीशी स्टोर रूम किंवा असं म्हणूया की आपण लाकडं ठेवायची, पाणी तापवायची खोली होती बघा. हे दिसतंय का? हे बघा, ही भिंत दिसते का? बघा, ही भिंत, ही होती आमची पहिली खोली. लक्षात येते का? बघा मित्रांनो, ही पहिली खोली कशी होती माहिती आहे का मित्रांनो? ही जी दिसते का, ही न्हाणी इकडं, आणि इथं आम्ही झोपायचं. इथून प्रवास सुरू झालेला. आज कुठंपर्यंत आलाय बघा, एवढ्या ह्याच्यात, होय ना संजना? इथे एक पुष्टपात्र्याचा एक बॉक्स ठेवलेला, त्याच्यात आम्ही हातरून पांघरून वगैरे ठेवायचो आणि त्याच्यावर काहीतरी मांडून ठेवायचो. एक गणपती आणलेला संजनानं घरातनं, तर तो त्याच्यावर ठेवायचा. तर तो आमचा देवारा किंवा तो आमचा टेबल. आणि म्हणजे हे इथून आमचा पहिला संसार सुरू झाला मित्रांनो. हे डिटेलमध्ये सांगणार आहे स्टोरी टाईप, म्हणून 50% करायला हेल्प करा, लाईक करा. हे बघून जर तुम्हाला खरोखर नॉस्टॅल्जिक वाटलं असेल, प्रेम म्हणजे काय असतं, तर नुसतं प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल आकर्षण नसतं, तर हे असं निभवायचं असतं आणि इथंपर्यंत आणायचं असतं मित्रांनो, होय ना? चला, आता हे दाखवलं, त्यानंतर कुठली रूम घेतली ते दाखवतो. चला मित्रांनो, दुसरी लोकेशन दाखवतो की तिथं मागाशी जे दाखवलं तिथं आम्ही अराऊंड 1-1.5 महिना राहिलेलो. आणि त्यानंतर दुसरी आमची लोकेशन बघा, आम्ही जे राहिलेलं ते दिसतंय का, कुलूप लावलेलं घर. तर इथं आम्ही राहत होतो मित्रांनो. ही आमची खोली. तिथं अराऊंड किती संजना, 1.25 वर्ष आपण राहिलो ना? 1.25 वर्ष, 1 वर्ष 4 महिने आम्ही इथं राहिलो. तिथं बाहेर आम्ही बसायचो, रस्त्यावरनं जाणारी माणसं, त्यांचं कुटुंब बघत. आणि तो कट्टा दिसतो का तिथं, खुर्च्या वगैरे ठेवलेत बघा. तिथं रात्री आम्ही चटई टाकून जेवायचो, होय नाही संजना? चटई टाकून जेवायचो नाही तिथं त्या कट्ट्यावर. आणि छोटीशी खोली आमचं 1.25 वर्षासाठी. मित्रांनो, स्वप्नात येते ही खोली माझी अजून सुद्धा. आपलं काहीतरी तिथं राहिले आणि सामान आणायला जायचं असं स्वप्न येत पडते. म्हणजे एवढे त्या खोलीशी असं आतलं नातं आहे, असं अटॅचमेंट आहे अजून सुद्धा. तर ही छोटी किती, माझ्या मते तुम्हाला सांगू का मित्रांनो, 7 बाय 10 वगैरे खोली असेल तिथे आपण राहत होतो. चला, बघितली असेल तर ही आपली दुसरी लोकेशन मित्रांनो. आता कामाला कुठं जायचं ते दाखवतो. चला मित्रांनो, फायनल लोकेशन तुम्हाला दाखवायची होती की जिथे आम्ही काम करायचो. अराऊंड जी रूम तुम्हाला दाखवली आत्ता, 2nd नंबरची आमची वर जी होती ती, तर तिथून 7.5 ते काय दाखवलं, 7.5 ते 8 किलोमीटर डिस्टन्स आहे. आणि एवढं आम्ही चालत यायचो. अराऊंड 7-8 महिने आम्हाला चालायला लागायचं. नंतर मम्मी पप्पांनी तिकडं सायकल दिली, त्यामुळे ते डिस्टन्स म्हणजे आम्हाला छोटं वाटायला लागलं. आम्ही डबल सीट यायचो. तर ही आता बाहेरनं दाखवत नाही, म्हणजे फॅक्टरी आहे शेवटी, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, त्यामुळे हे करायचं नाही. जी दिसते का इथं बघा, जयलक्ष्मी म्हणून फॅक्टरी आहे फोटो फ्रेमची. तर इथं आपण काम करायचं. वरच्या मजल्यावर संजना करायची आणि खालच्या मजल्यावर आम्ही. असं हे पत्र्याचं दिसते का स्ट्रक्चर सगळं मित्रांनो. तर हे इथं अराऊंड किती संजना, संजनानं तसं बघायला गेलं तर 9 महिने काम केलं, होय ना? आणि मी 1.25 वर्ष इथं काम केलं. पगार किती होता संजना तुला? 30 रुपये. किती ते किती? 9 ते 6. 30 रुपये संजनाचा पगार हाजरी. आणि माझा किती होता? 40 रुपये. आम्ही दोघं 8 तास कुत्र्यागत काम करायचं आणि पगार किती यायचा हातात? 70 रुपये यायचा मित्रांनो. बघा, म्हणजे स्ट्रगल केलं खूप.
आणि त्यानंतर ह्या परिस्थितीपर्यंत आलो आहे. खरं त्याला असं नाही की सगळं जादू झाली किंवा काय, कष्ट आहेत, आशीर्वाद आहेत, आईवडिलांचं भावांचं हे आहे, प्रेम आहे, त्यामुळं आपण इथंपर्यंत आलो आहे. त्यामुळे असं म्हणत नाही की हे करा, हे दाखवण्याचं, हे करण्याचा उद्देश असं नाही की तुम्ही यातनं इन्स्पिरेशन घ्यावं. तुम्हाला ह्यात किती प्रॉब्लेम आहे, किती हे आहे, हा ॲस्पेक्ट सुद्धा तुम्ही ह्यातनं शोधायचा आहे. चला आता जायचं आहे घरी. आपल्याला वाजले 4, 3:56 झालेत. खाल्लेलं आपण तिथं तेवढंच, खरं खायला घेतलेलं आहे खूप सारं. आणि महत्त्वाचं काय की आपल्याला अंधार पडायच्या आत किंवा 7च्या आत टार्गेट काय आहे प्रथम आपलं महाराष्ट्र बॉर्डर आपल्याला क्रॉस करायची आहे. चला तर मित्रांनो, बाहेर पडलेलो आहे आपण आणि जवळपास 4:30 वाजले आज आपल्याला पण बाहेर पडायला. आणि सकाळी पण आपण 4:30ला बाहेर पडलो. मग त्या हिशोबानं आपण सकाळी 10ला आलतो, तर आज म्हणजे आता पोहोचायला आपल्याला संध्याकाळची 10 होणार आय थिंक. पण बघा चला बाहेर पडलोय, CNG पण भरलं आणि इथं बघा काय काय चाललंय. तर बडंग घेतलंय बघा, मागं खायला लागलेत सगळी है ना. त्याला कोणत्या करणं मला कोणत्या करते, संध्याकाळचं म्हणते, रात्रीचं कसं रात्रीचं. रात्रीचं 10 वाजणार आपल्याला घरी पोहोचायला. पोरांना नाश्त्याला काय काय दिले बघा खायला. काय 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 खायला दाखवा. हा आणि आंबा बंडन, फरसाणा, क्रीम रोल, राजगिराचा लाडू, हा क्रीम रोल. खावा खावा. चला आता जायचंय बघा. आता ऑलमोस्ट उभी सोडली ना पप्पा, बाहेर पडलो. हा लागणार आपण एअरपोर्ट रोडवरनं, गोकुल रोडवरनं परत, आणि जिथून आलेलो तिथूनच बाहेर पडायला लावलंय. CNG बसलाय सगळ्यात महत्वाचं. हो. आता हा CNG कुठपर्यंत पुरतोय तोही बघूया. बघूया. किती बसला प्रथम CNG? आता 4 किलो बसला. 4 किलो बसला, म्हणजे तिथनं येताना आपण 8 किलो 8 किलो भरलेला. तर त्यातला 4 किलो संपला असं म्हणूया. तर त्या हिशोबानं आता परत 8 किलो आपल्याला तसा 200 किलोमीटर रेंज दिली पाहिजे. ओके, किती देतोय 200 किलोमीटरच्या हिशोबानं कोल्हापूरच्या अलीकडेपर्यंत 100% आपल्याला पुरला. होय बरोबर. चला बघूया आता कुठं तर पोरांना हे खाऊन झाल्यावर चहा द्यायचा का आईस्क्रीम द्यायचा काही ठरलेलं नाही. बघूया. पोचायला 10 वाजणार. येस चला. बेळगावच्या पुढं आलोय. किती वाजले प्रथम? वाजल्यात बरोबर 6:19. 6:19 झाले. आणि कुठला चहा घेतला आपण? तंदूर चहा. तंदूर चहा घेतला. प्रथम काही शॉर्ट घेतले नाही ना. तंदूर कसं तोपर्यंत तर प्रथम इकडे तिकडे हे करतोय. सगळे मस्तपैकी झोपा काढतात. सगळ्यांना आता आधी खूप झालं चहा. आता नाही झोपायचं, छोटेकांशी बोलत बसायचं आहे. होय, छोटेकांशी बोलत बसायचं. दंगा केला नाही काय नाही, मी आपलं गाडी मारतोय, मला झोप आलो. कसायच्या एक नंबर आहे. आणि महाग सुद्धा माग सुद्धा आहे ते आहे. म्हणजे आपण गुल्लक घेऊन जाऊया. गुल्लक घ्या, गोळा करून घ्या. पप्पा हे गुल्लक मी घरी घेऊन जाणार आहे, घरी बनवायला. घरी म्हणून मी आता तंदूरच्या वर चुलीवर चुलीवर बनवूया. त्यामुळे पैसे आपण या. चला तर मित्रांनो, वाजलेले आहेत बघा 9:36. आपण बाहेर कितीला पडलेलो? 4:30ला पडलेलो. आणि मग त्या हिशोबाने किती वेळ लागला प्रथम? किती सकाळी जसडा लागला 4. गणित बघा, गणित 4:30. घालतो. 4:30. 5 तास लागले मित्रांनो आपल्याला बरोबर. आता आलेलो तर 9 वाजता. आपण खरं प्रथम दाखवतो बघा काय घेतलं. मसुरा. मसुरा. घरी खिचडी केलेली आहे आपण. तर तरी सुद्धा ट्रिपचा एंड कुठल्याही कशानं झाला पाहिजे? मसुऱ्यानं झाला पाहिजे. चला मित्रांनो, कसा वाटला आजचा कॅज्युअली आपला ब्लॉग? माहिती काय तशी याच्यात दिलेली नाही. आमचा प्रवास वगैरे तुम्हाला दाखवलाय.
हुबळीचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आमची 2 वर्षापूर्वीची होय ना प्रतीक? हो 2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वीची हुबळी टूर आहे बघा. प्लेलिस्ट तुम्हाला घावेल, त्याच्यामध्ये 3 ते 4 व्हिडिओ आहेत, संपूर्ण दाखवलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. तर ती हुबळी टूर आमची संपूर्ण पहा. जत्रेचा महाशिवरात्रीचा संपूर्ण सिक्वेन्स बघायचा असेल, आजचा तो दिवस झाला आणि उद्याचा खरा दिवस असतो मेन, ज्याच्यामध्ये पालखी असते. तर ते पालखीचा संपूर्ण सिक्वेन्स बघायचा असेल तर मागल्या वर्षीचा हुबळीचा आपले दोन्ही ब्लॉग पहा, त्याच्यामध्ये दिसून जाईल. आणि जी आपली टूर आत्ता सुरू आहे, ज्याचे व्हिडिओ तुम्ही पाहतात, मदुराई, कन्याकुमारी आणि रामेश्वरम, तर त्या टूरला तसंच प्रेम द्याल असं अपेक्षित आहे. आता यानंतर शनिवारी जो व्हिडिओ पडणार आहे तो आपला मेन व्हिडिओ असणार आहे मदुराईचा. हा व्हिडिओ पहा आणि मदुराईला या, खूप छान इंटरेस्टिंग आहे. एक मित्रांनो होतं की पाहताय तुम्ही, खूप जण रेग्युलर पाहताय, काउंट जरी कमी दिसत असला तरी खूप जण हे सगळ्या व्हिडिओ पाहणार आहेत. खरं लाईक तेवढे येत नाहीत, त्यामुळं हाईट नियन झालं आहे, व्हिडिओ पुढं इतर लोकांपर्यंत पोचत नाही आहे. सो मी म्हणजे हंबलली तुम्हाला रिक्वेस्ट करतो यावेळेला की लाईक करा ॲटलिस्ट, म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर आहातच 100%. तुम्हाला व्हिडिओ दिसतोय, तुम्ही पाहताय, आवडीनं हे करताय, इन्सिस्ट करताय आम्हाला की आठवड्याला 2 टाका. आम्ही तुमचं ऐकलं नाही, आता आमचं तुम्ही ऐकायचं आहे. व्हिडिओला काय करायचं आहे सगळ्यांनी Like. सांगा. 1 2 3. लाईक हा पहिल्यापासून हे सर आहे सुरुवात. 1 2 3. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, जय हिंद. जय महाराष्ट्र.